नवी मुंबईतील वारंवार होणारी वीज खंडिती, वाढती वीज मागणी आणि पाणी समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश देतानाच पालिका अधिकाऱ्यांना पाणी चोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले. बैठकीला महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, सभागृह नेते सागर नाईक, महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे, महावितरणचे अधीक्षक अभियंता डी.आर. पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या विभागातील वीज खंडिती, तांत्रिक बिघाड आणि नागरिकांच्या तक्रारींचा प्रश्न उपस्थित केला. महावितरणकडून वाढत्या उष्णतेमुळे शहरातील वीज मागणीत सुमारे 30% वाढ झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच एलटी लाईनमधील बिघाडांमुळे काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित होत असल्याचं सांगण्यात आले. अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले असून लवकरच 10 किलोमीटर केबल उपलब्ध होणार असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. रबाळे येथील सबस्टेशन कार्यान्वित झाल्यानंतर वीज पुरवठा अधिक सक्षम होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. मोरबे धरणाच्या जलवाहिनीवर वाढत असलेल्या पाणी चोरीबाबत चिंता व्यक्त करत गणेश नाईक यांनी स्काडा प्रणालीच्या माध्यमातून पाणी चोरांचा शोध घेण्याचे निर्देश दिले. तसेच बारवी धरणातून नवी मुंबईला मिळणारा 25 MLD पाणीसाठा तातडीने उपलब्ध करून घेण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या. याशिवाय शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत फेरीवाले आणि उड्डाणपुलांखालील उपद्रवी घटकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. अतिक्रमण विरोधी कारवाया अधिक प्रभावी करण्यासाठी महापालिकेला स्वतंत्र पोलीस पथक उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही गणेश नाईक यांनी यावेळी दिली. नाईक MSEBचे अधीक्षक अभियंता श्री डी.आर. पाटील त्यांच्या सहकाऱ्यांसह ते आले होते. त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या आणि त्यांना ज्या अडचणी होत्या त्या दूर होऊ लागलेल्या आहेत. किंबहुना मी त्यांना आमच्या दिघा परिसरातले नगरसेवक, ऐरोलीचे नगरसेवक, घनसोलीचे नगरसेवक, कोपर खेरणा बनकोडे, इकडचे तुर्बे, वाशी, सानपाडा, नेरूल, सिवूड, CBD या सर्व नगरसेवकांचे टेलिफोन नंबर, नावं देऊन ते त्यांना आमंत्रित करतील आणि त्यांच्याशी चर्चा करतील. आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं लोकांनी या ठिकाणी आले, म्हणजे काही लोकांनी बोलले नाहीत म्हणून याच्यावर त्यांना काय बोलता येत नाही असं नाही आहे, परंतु शिस्तबद्ध पद्धतीनं आज मीटिंग झाली आणि त्याच्यातून आउटपुट निघेल असा माझा विश्वास. अशी मी त्यांना सांगितलेले की या बाबतीमध्ये तुम्हाला जर फंड्सची गरज असेल तर तुम्ही ती कळवा. आणि मग माननीय मुख्यमंत्री या खात्याचे मंत्री आहेत. माननीय मुख्यमंत्री सर्वच राज्याच्या लोकांकरता त्यांची भूमिका सकारात्मक आहे, परंतु नवी मुंबई हे शहर आहे की ज्या शहरामध्ये विजेची चोरी होत नाही, ज्या शहरामध्ये विजेची चोरी होत नाही अशा शहराकरता निश्चितपणे सकारात्मक भूमिका घेण्याचं शासनाने ठरवलेलं आहे. आणि त्यामध्ये नवी मुंबई शहर एक क्रमांकाचं आहे. आणि माझा विश्वास आहे की आता ह्या अडीअडचणी आल्या, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवकांनी, कार्यकर्ते आणि तुम्ही पत्रकार बांधवांनी सुद्धा याचे गांभीर्य त्या ठिकाणी आणून दिलेलं आहे. मला विश्वास आहे याच्यातून मात निघेल. वीज चोरी ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर होते आणि त्याचा भूर्दंड कायम जे बिल भरणार करतात त्यांना भूर्दंड नाच सोसावा लागतो. तर अशा वीज चोरांवर फौजदारी गुन्हे दाखल किंवा दंडात्मक कारवाई होईल असं वाटतं. अन्य शहरांच्या तुलनेमध्ये नवी मुंबईमध्ये वीज चोरी कमी आहे, म्हणजे कमी आहे, थांबलं पाहिजे. वीज चोरी करण्यावर कडक कारवाई करायला पाहिजे या मताचं मी आहे. नाही, आपल्या उपस्थितीमध्येच DCP झोन 1चे श्री खरात साहेब यांना मी दूरध्वनीवरून संपर्क केला आणि त्यांना सूचित केले की डी.आर. पाटील साहेब अधीक्षक अभियंता, त्यांचा नंबर पण त्यांना मी फॉरवर्ड केले आहे. यांचा फोन आल्यानंतर किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांचा आल्यानंतर तातडीनं त्या ठिकाणी या चोरांवर कारवाई करायची आणि त्यांना जेलमध्ये टाकायचे आणि त्यांनी ते कबूल केले. आज त्यांच्या
विविध अधिकाऱ्यांचे टेलिफोन देण्याची भूमिका मी त्यांना सांगितलेली आहे आणि ते फोन मिळतील. आणि आपण हे बघा मी तुम्हाला चढवण्याकरता बोलतो असा भाग नाही. लोकप्रतिनिधीपेक्षा मीडियाची ताकद जास्त आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, तुम्ही जर ठरवलं ना तर कुठल्याही गोष्टीला जागा करण्याचं काम तुम्ही करू शकता. तुमच्याबरोबर आम्ही आहोत.